हेलो एवरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर। तो वे ऑप्टिक्स के एमएसटी सीईटी के हम एमसीक्यू आज देखेंगे। तो क्वेश्चन नंबर 1 ये रहा आपके स्क्रीन के ऊपर। चला मराठीतच घेऊया, कारण की हिंदीमध्ये घेण्यापेक्षा चला ठीक आहे मराठीतच घेऊया। तर राजांनो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे। डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द, सांगा बरं याचा आन्सर काय येईल। डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द, डिफरंट कलर्स ऑफ लाईट कशामुळे असतं? सेम वेवलेंथ मुळे असतं, डिफरंट वेवलेंथ मुळे असतं, डिफरंट फ्रिक्वेन्सीज मुळे असतं का डिफरंट स्पीड मध्ये असतं? याचं आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। ओके, चॅट बॉक्स मध्ये देखील सांगू शकता। सो कशामुळे असतं तर डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेवलेंथ। सो ऑप्शन नंबर बी को ताला लगायचा है, इट्स अ करेक्ट आन्सर। ओके, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेवलेंथ। ओके, थेरॉटिकल क्वेश्चन आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवर आहे। काय आहे बघा क्वेश्चन नंबर 2, वेन अ लाईट वेव्ह ट्रॅव्हल्स फ्रॉम अ वॉटर टू ग्लास। ओके, या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ करतो। जेव्हा लाईट वेव्ह, आता या ठिकाणी राजांना या ठिकाणी वॉटर आहे, ओके, आणि हे वॉटर या ग्लासमध्ये आहे, राईट। जेव्हा लाईट या ठिकाणी वॉटरमधून ग्लासमध्ये जाते, रेड कलरचा पेन घेतो, जेव्हा लाईट या ठिकाणी वॉटरमधून अशी समजा ग्लासमध्ये गेली, आता इथे काय आहे, एक मिनिट, या ठिकाणी वॉटरमधून इथून आलेली आहे आणि ग्लासमध्ये अशी गेलेली आहे, तर तेव्हा त्याची वेवलेंथ इन्क्रीज होते, वेवलेंथ डिक्रीज होते, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते का वेलोसिटी इन्क्रीज होते, हे तुम्हाला सांगायचंय। तर बघा या ठिकाणी वेलोसिटी ऑफ द लाईट इज सर्वात जास्त कशामध्ये असते, इयर मीडियम मध्ये असते। त्याच्यानंतर वेलोसिटी ऑफ लाईट इज ग्रेटर कशामध्ये असते, लिक्विड मध्ये असते, आणि त्याच्यापेक्षा म्हणजे सगळ्यात जास्त एअरमध्ये असते, त्याच्यानंतर लिक्विडमध्ये असते, आणि त्याच्यानंतर कशामध्ये असते, यस सॉलिडमध्ये असते। ओके, तर या ठिकाणी बघा लिक्विडमधून म्हणजे वॉटरमधून बघा वॉटर टू ग्लास जात आहे, म्हणजे लिक्विड टू सॉलिड जात आहे, तर तेव्हा काय होतं, वेलोसिटी डिक्रीज होते। या ठिकाणी बघा सगळ्यात जास्त लाईट कुठून कुठे जाते, लिक्विड टू सॉलिड जाते, म्हणजे वेलोसिटी कमी होते, लिक्विडची वेलोसिटी जास्त आहे, सॉलिडची कमी आहे, सॉलिडमध्ये कमी आहे। तर व्ही इक्वल्स टू आपला फॉर्म्युला आहे एन लॅम्बडा। तर या ठिकाणी वेलोसिटी काय होते, कमी होते, मग वेलोसिटी कमी झाल्यामुळे या ठिकाणी वेवलेंथ पण काय होते, कमी होते, फ्रिक्वेन्सी रिमेन राहते। तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी म्हणजे काय येईल, वेलोसिटी डिक्रीजेस, दॅट इज द ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर। आलं लक्षामध्ये? ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा तुमच्या स्क्रीनवर आहे। एकदम इझी क्वेश्चन आहेत आणि अशाच टाईपचे क्वेश्चन देखील एमएसटी सीरी मध्ये विचारले जातात। हा, काही क्वेश्चन हार्ड आहेत, न्यूमेरिकल आपण पुढे घेणार आहोत। ओके, बघा आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे, अ वेव्ह फ्रंट इज, अच्छा वेव्ह फ्रंट कसा असतो बघा, ऑप्शन नंबर ए दिले, अ सरफेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह ऑफ लाईट असतो का, अ सरफेस पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द लाईट असतो का, सरफेस विदाउट एनी स्पेसिफिक ओरिएंटेशन विथ डायरेक्शन ऑफ द प्रोपोगेशन असतो का, सरफेस हॅज अ नथिंग टू डू विथ इंटेन्सिटी ऑफ लाईट असतो। तर याचा आन्सर बघा, जेव्हा या ठिकाणी लाईट तुमची अशी पास होते, तर याचा जो वेव्ह फ्रंट असतो तो ऑलवेज काय असतो, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन असतो, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर येईल। ओके, ऑलवेज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन असतो। आता बघा या ठिकाणी हा आहे वेव्ह फ्रंट, दिस इज द वेव्ह फ्रंट, आणि या ठिकाणी ही आहे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह। ओके, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल या ठिकाणी कसं आहे, दोघांची डायरेक्शन म्हणजे वेव्ह फ्रंट आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह हे कशा असतात, एकमेकाला परपेंडिक्युलर असतात। ओके, तर ऑप्शन नंबर ए को यहाँ पर ताला लगाया जाए। क्वेश्चन नंबर 3 का आंसर ए आता है। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 तुमच्या स्क्रीनवर आहे, सेम क्वेश्चन आहे, थोडा वेगळा आहे, म्हणजे सेमच आन्सर येणार आहे। बघा क्वेश्चन नंबर 4, द डायरेक्शन ऑफ वेव्ह फ्रंट ऑफ वेव्ह विथ अ वेव्ह मोशन, म्हणजे वेव्ह मोशन समजा अशी आहे, तर वेव्ह फ्रंट आणि वेव्ह मोशन याची जी डायरेक्शन असते कशी असते, पॅरलल असते, परपेंडिक्युलर असते, ॲट एनी अँगल असते का अपोजिट असते। तर आताच मी तुम्हाला सांगितलं, हा आहे वेव्ह फ्रंट आणि ही आहे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह, तर कसं असतं, परपेंडिक्युलर असतं। तर ऑप्शन नंबर बी को ताला लगायचा, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर। आलं लक्षामध्ये? ओके, पेन हा रेड कलर राहू देऊ का ग्रीन राहू देऊ, ठीक आहे, तुमच्या मनावर ग्रीन आन्सर, आन्सरसाठी आपण काय करूया, स्टँडर्डाइज करूया, आन्सरसाठी आपला ग्रीन कलरचा आपण पेन यूज करत राहू, म्हणजे एक स्टँडर्डाइज होईल आपला आन्सर। ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा, क्वेश्चन नंबर 5 पण थेरॉटिकल क्वेश्चन आहे, तुमच्या स्क्रीनवर आहे। व्हॉट इज द नेचर ऑफ द वेव्ह फ्रंट असोसिएटेड विथ अ पॅरलल बीम ऑफ लाईट। जर समजा या ठिकाणी पॅरलल बीम ऑफ लाईट अशी ट्रॅव्हल होत असेल, तर त्याच्या वेव्ह फ्रंटचं नेचर कसं असतं, तर या ठिकाणी बघा पॅरलल बीम ऑफ लाईट असेल तर वेव्ह फ्रंट अशी असते बघा, परपेंडिक्युलर म्हणजे अशी असते,
तर वेव्ह फ्रंट कशी असते, प्लेनार असते, म्हणजे प्लेन वेव्ह फ्रंट या ठिकाणी तयार होत असतो. जर समजा पॅरलल बीम ऑफ लाईट असेल तर याचा आन्सर येते प्लेन वेव्ह फ्रंट. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 तुमच्या स्क्रीनवर आहे. एकदम इझी वाला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. द वेव्ह फ्रंट ड्यू टू द सोर्स सिच्युएटेड ॲट द इन्फिनिटी. आता समजा हा सन आहे. ओके, सन हा या ठिकाणी छोटा काढतो. हा सन आहे आणि सन पासून आता ही आपली अर्थ आहे, आपण अर्थवर राहतोय. आता ऍक्च्युअलमध्ये सन हा मोठा असतो, अर्थ आपली छोटी असते, बट या ठिकाणी आपण अर्थवर राहतो त्याच्यामुळे अर्थ आपल्या मोठी दिसते आणि सन हा छोटा दिसतो. तर इथून येणारे जे लाईट रेज आहेत म्हणजे इन्फिनिटी डिस्टन्सहून येत आहेत, तर हे जे लाईट रेज असतात ऍक्च्युअलमध्ये स्पेरिकल असतात, बट इन्फिनिटी डिस्टन्सवर असल्यामुळं याचा जो शेप असतो तो कसा असतो, वेव्ह फ्रंट कोणता असतो, यस स्पेरिकल असतो, सिलेंड्रिकल असतो, प्लेनर असतो का लिनियर असतो. तर याचा जो सिलेंड्रिकलचा शेप आहे, वेव्ह फ्रंटचा जो शेप आहे तो कसा असतो, प्लेन वेव्ह फ्रंट असतो. या ठिकाणी बघा प्लेन वेव्ह फ्रंट. ओके, ऍक्च्युअलमध्ये हे असतात स्पेरिकल, बट इन्फिनिटी डिस्टन्सवरून येत असल्यामुळं हे कसे बनतात, प्लेन वेव्ह फ्रंट बनतात. ओके, तर क्वेश्चन नंबर 6 ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 7. वेन वेव्ह फ्रंट स्ट्राइक्स अ रिफ्लेक्टिंग सरफेस. अच्छा, जेव्हा या ठिकाणी हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, तर जेव्हा वेव्ह फ्रंट स्ट्राइक्स द रिफ्लेक्टिंग सरफेस, तर काय होणार आहे, तो रिफ्लेक्ट होणार आहे. बरोबर आहे. कम टू रेस्ट होणार आहे का नाही, ऑफकोर्स नाही. इट पेनिट्रेट द रिफ्लेक्टिंग सरफेस, म्हणजे हा पेनिट्रेट म्हणजे याच्या आरपार जाणार आहे का, ऑफकोर्स असं कधीच होणार नाहीये. अरे वेव्ह फ्रंट म्हणजे काय असतो, वेव्ह फ्रंट म्हणजे लोकस ऑफ द काय असतो, यस ऑल द पॉइंट्स विच आर इन द फेज असतो, त्याला आपण वेव्ह फ्रंट म्हणत असतो. बेंड होणार आहे का, नाहीये. तर काय आहे, द पॉइंट्स ऑन द सरफेस बिकम्स सोर्स ऑफ अ सेकंडरी वेवलेट्स. दॅट इज द ऑप्शन नंबर डी कोताला लगायचे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ओके, आलं लक्षामध्ये, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. चला त्याच्यानंतर बघा. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 8 बघा. एकदम इझी वाले क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी बघा. क्वेश्चन नंबर 8. ड्यूरिंग द रिफ्लेक्शन ऑफ लाइट फ्रॉम अ प्लेन मिरर. अच्छा, यहाँ पर प्लेन मिरर आहे. जेव्हा प्लेन मिरर वरून रिफ्लेक्शन होतं लाईटचं, तर त्यांनी काय म्हणलंय बघा, इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड द रिफ्लेक्टेड रे लाईज. ओके, तर या ठिकाणी बघा हा असतो इन्सिडेंट रे. सांगा बरं याचा आन्सर काय येईल कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये मला कळवा. इन्सिडेंट रे, दिस इज द इन्सिडेंट रे, दिस इज द रिफ्लेक्टेड रे, दिस इज द रिफ्लेक्टेड रे अँड दिस इज द नॉर्मल. ओके, तर या ठिकाणी इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल कुठं असतात, दे आर लाय इन द सेम प्लेन. ओके, तर हे आपण बघितलं होतं वन शॉट लेक्चरमध्ये. तर याचं बघा 3 लॉ आहेत. पहिला जो आहे अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल्स टू काय असतो, अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो, हा झाला पहिला लॉ. त्याच्यानंतर दुसरा लॉ काय आहे, द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट टू द नॉर्मल, हा झाला सेकंड लॉ. आणि त्याच्यानंतर थर्ड लॉ काय आहे, द इन्सिडेंट रे, नॉर्मल अँड द रिफ्लेक्टेड रे विच आर इन द सेम प्लेन. सो दिस इज द थर्ड लॉ. ओके, तर या ठिकाणी थर्ड लॉ यूज केलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 8चा ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. दॅट इज द इन द सेम प्लेन. ओके, ऑप्शन नंबर सी कोताला लगायचे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 9. अ मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा इज इन्सिडेंट ऑन अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. आफ्टर अ रिफ्लेक्शन इट्स वेवलेंथ विल बी. अच्छा, एक मोनोक्रोमॅटिक लाईट आहे ज्याची वेवलेंथ लॅम्बडा आहे, तर ती लाईट काय होते, रिफ्लेक्ट होते. ओके, या ठिकाणी बघा रिफ्लेक्ट होते, तर मग त्याची जी वेवलेंथ आहे ती काय होणार आहे. जर बघा रिफ्रॅक्ट होत असेल तर वेवलेंथ चेंज होऊ शकते, बट या ठिकाणी रिफ्लेक्शन मध्ये काहीच होत नाहीये, तर रिफ्लेक्शनमुळे काय राहते, ॲज इट इज सेम राहते. तर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. हां, जर समजा रिफ्रॅक्शन असेल, बघा रिफ्लेक्शन मध्ये नो चेंज असतो, जर समजा रिफ्रॅक्शन असेल तर चेंज होईल. ओके, आलं लक्षामध्ये. चला त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे क्वेश्चन नंबर 10 बघा. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 10. Two identical light sources S1 and S2 emit a light of same wavelength lambda. These light ray will exhibit interference if they are. अच्छा, जर या ठिकाणी समजा आपण 2 सोर्स ऑफ लाईट घेतले S1 आणि या ठिकाणी S2 घेतले, पण ते काय करत आहेत, सेम वेवलेट काय करत आहेत, इमिट करत आहेत. तर या ठिकाणी बघा these light rays will exhibit interference. तर याच्यामध्ये त्यांच्यामध्ये इंटरफरन्स कधी होईल, फेज डिफरन्स रिमेन्स कॉन्स्टंट असल्यावर, फेज डिफरन्स आर डिस्टर्ब
रँडमली असल्यावर, लाईट इंटेन्सिटी रिमेन कॉन्स्टंट असल्यावर, किंवा लाईट इंटेन्सिटी चेंज रँडमली. तर याचं राजन ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. कारण की जेव्हा या दोघांमध्ये कॉन्स्टंट फेज डिफरन्स असतो, काय असतो, कॉन्स्टंट फेज डिफरन्स असतो, तेव्हाच काय होतो, इंटरफरन्स आपल्याला भेटत असतो, अन्यथा आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न भेटत नसतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर कोणता आहे, अच्छा 11 आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा काय आहे, क्वेश्चन नंबर 11. ओके, 11चं बघा बरं काय येईल आन्सर, क्वेश्चनला नीट वाचा. ओके, द कोहरंट सोर्सेस ऑफ लाईट प्रोड्युसेस अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स व्हेन फेज डिफरन्स बिटवीन देम इज. अच्छा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. ओके, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे, तर त्याच्यातला फेज डिफरन्स. ओके, तर आपल्याला काय विचारले त्यांनी, फेज डिफरन्स विचारलाय. तर फेज डिफरन्स हा डेल्टा फाय इक्वल्स टू काय असतो, 2π अपॉन लॅम्बडा इंटू काय असतो, पाथ डिफरन्स डेल्टा एक्स असतो. ओके, तर हे 2π अपॉन लॅम्बडा. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा काय येईल याचा आन्सर सांगा बरं. यस, पार्ट डिफरन्स काय असतो, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर त्याचा जो पार्ट डिफरन्स असतो तो एन इंटू लॅम्बडा असतो. या ठिकाणी लॅम्बडा कॅन्सल, त्याच्यानंतर येईल 2π इंटू एन येईल. ओके, म्हणजे हा ऑलवेज काय असतो बघा, एन ची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होते. एन ची व्हॅल्यू काय होते, 1 2 3 सो ऑन. ओके, एन ची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली तर काय येतं, ट्वाईस पाय येतं. जर 2 घेतली तर काय येतं, 4 पाय येतं. 3 घेतली तर 6 पाय येतं. तर या ठिकाणी काय आहे, ट्वाईस पाय आहे. सो ऑप्शन नंबर डी कोताला लगायच्या, दॅट्स द करेक्ट आन्सर. लक्षामध्ये जर समजा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर हे घ्यायचं, एन लॅम्बडा घ्यायचं, आणि जर या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तर काय घ्यायचं, ट्वाईस एन मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2. कधी, जेव्हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल तेव्हा. ओके, येते लक्षामध्ये. तर या ठिकाणी काय येईल मग, एन इंटू लॅम्बडा. दिस इज फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, दॅट इज द पाथ डिफरन्स, आणि डेल्टा फाय मध्ये फेज डिफरन्स असतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 11चा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, दॅट इज द 2π. फेज डिफरन्स एवढा असतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 12 तुमच्या स्क्रीनवर आहे. तर काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 12. व्हॉट इज द पाथ डिफरन्स ऑफ द डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा पाथ डिफरन्स तुम्ही डेल्टा एल न पण इंडिकेट करू शकता किंवा डेल्टा एक्स न पण. ओके, आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये डेल्टा एल न इंडिकेट केलेला आहे, किंवा याला तुम्ही डेल्टा एक्स बी घेऊ शकता. डेल्टा एक्स इक्वल्स टू काय असतो, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, दॅट इज द ट्वाईस एन मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2. मी तुम्हाला आता सांगितलं होतं. तर काही याचा ऑप्शन बघा बरं, ऑप्शन नंबर ए नाहीये, ऑप्शन नंबर बी नाहीये, ऑप्शन नंबर सी नाहीये, ऑप्शन नंबर डी कोताला लगायचा. इट्स करेक्ट आन्सर, दॅट इज द ट्वाईस एन मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2. क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आलेला आहे, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 13 तुमच्या स्क्रीनवर आहे. तर काय आहे बघा क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन 13, द सेंटर ऑफ द इंटरफरन्स पॅटर्न. अच्छा, या ठिकाणी आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं, S1 आणि S2 हे काय असतात, 2 सोर्स ऑफ लाईट असतात. ओके, तर या ठिकाणी सेंटरचा जो पॉईंट असतो, द सेंटर ऑफ इंटरफरन्स पॅटर्नचा जो सेंटरचा पॉईंट असतो हा काय असतो, ऑलवेज काय असतो, ब्राईट असतो का ऑलवेज डार्क असतो का, मे बी ब्राईट और डार्क असतो का, इच चेंज कंटिन्युअसली असतो. तर याचा आन्सर तुम्ही लक्षात ठेवा, आपण बघितलेला आहे वन शॉटमध्ये. तर हा जो पॉईंट असतो हा सेंट्रल ब्राईटच असतो, त्याला आपण CV म्हणतो असतो. ओके, त्याला म्हणायचं सेंट्रल ब्राईट. ओके, लक्षामध्ये. यस, दॅट्स अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 13चं ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 14 तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. काय आहे क्वेश्चन नंबर 14, द इंटेन्सिटी ऑफ लाईट डिपेंड्स ऑन. ओके, तर क्वेश्चन नंबर 14. आता बघा इंटेन्सिटी ऑफ लाईट कशावर डिपेंड असते, एक फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. एक लक्षात ठेवा गोष्ट, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड असते. ओके, हे आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये पण बघितलेलं आहे. तर वेलोसिटीवर डिपेंड असते, वेव्हलेंथवर नसते, फ्रिक्वेन्सीवर नसते, तर कशावर डिपेंड असते, यस अँप्लिट्यूडवर डिपेंड असते, अँड इट्स अ स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15 तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, बघा क्वेश्चन नंबर 15 काय आहे. क्वेश्चन नंबर 15, द डिस्टन्स ऑफ द nth ब्राईट बँड फ्रॉम द सेंटर बँड इज गिवन बाय. तर या ठिकाणी आपला हा जो सेंटरचा जो असतो तो कोणता असतो, CV असतो, सेंट्रल ब्राईट असतो. तर या ठिकाणी तुम्हाला nth ब्राईटचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी फेज डिफरन्स म्हणजे पाथ डिफरन्स डेल्टा एल इक्वल्स टू फॉर्म्युला बघूया, y स्मॉल d अपॉन कॅपिटल D हा फॉर्म्युला होता.
आणि मग मला सांगा nth ब्राईट कधी होतो, जेव्हा हा जो पाथ डिफरन्स असतो n इंटू लॅम्बडा असतो. आणि nth डार्क कधी असतो, जेव्हा पाथ डिफरन्स हा ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 असतो. हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, डेल्टा एल इक्वल्स टू n इंटू लॅम्बडा फॉर ब्राईट फ्रिंज. ओके, फॉर ब्राईट फ्रिंज. आणि त्याच्यानंतर डेल्टा एल इक्वल्स टू twice n minus 1 into lambda by 2, that is odd multiple of lambda by 2 for the dark fringe. या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर या ठिकाणी n इंटू लॅम्बडा विच इज इक्वल्स टू y, n असल्यामुळे yn इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल टी. तर बघा बरं, yn इक्वल्स टू काय येईल, n लॅम्बडा कॅपिटल टी अपॉन स्मॉल डी. ओके, तर n लॅम्बडा कैपिटल डी अपॉन स्मॉल डी, दैट इज द ऑप्शन नंबर, यस, बी इज द करेक्ट आंसर. n लैम्बडा कैपिटल डी, यस, ऑप्शन नंबर बी ही मुझे सही लग रहा है. आपको कौन सा लग रहा है उसको ताला लगाया जाए. यस, दैट्स द करेक्ट, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आंसर. आलं लक्षामध्ये सर्वांच्या. ओके, एकदा मी चेक करतो रेकॉर्डिंग होत आहे का, नाहीतर आपलं चालू आहे आणि रेकॉर्डिंग होत नाहीये, आवाज येत नाहीये, असं जर होत असेल तर काहीच कामाचं नाही. यस, रेकॉर्डिंग होत आहे. चला, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 16 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा क्वेश्चन नंबर 16. एकदम इझी क्वेश्चन आहे आणि अशा टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. क्वेश्चन नंबर 16 बघा. इफ द रेशियो ऑफ द एम्प्लिट्यूड्स ऑफ द टू वेव्ह इज, अच्छा एम्प्लिट्यूडचा रेशियो दिला आहे म्हणजे a1 अपॉन a2 दिलेला आहे. a1 अपॉन a2 किती आहे, 4/3 आहे. त्याच्यानंतर देन द रेशियो ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द मॅक्झिमम अँड द मिनिमम, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आय मॅक्स अपॉन आय मिनिमम फाइंड आउट करायचं, याचा आपल्याला रेशियो फाइंड आउट करायचा आहे. तर तुम्हाला माहित आहे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a स्क्वेअर असतं. ओके, जर समजा मॅक्सिमम इंटेन्सिटी असेल तर मॅक्सिमम इंटेन्सिटी काय असते, a1 प्लस a2 असते. काय असते, a1 प्लस a2 याचा स्क्वेअर असतो. आणि मिनिमम इंटेन्सिटी काय असते, a1 मायनस a2 याचा स्क्वेअर असतो. ओके, तर डायरेक्टली फॉर्म्युला या ठिकाणी, तर डायरेक्टली फॉर्म्युला काय येतो बघा, आय मॅक्स अपॉन आय मिनिमम, दॅट इज द मॅक्सिमम इंटेन्सिटी अपॉन मिनिमम इंटेन्सिटी इज a1 प्लस a2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन मिनिमम असल्यामुळे या ठिकाणी डिफरन्स घ्या, a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी बघा a2 ची व्हॅल्यू a2, देअरफॉर a2 इक्वल्स टू किंवा a1 इक्वल्स टू. ओके, a1 ची व्हॅल्यू काय बघा, a1 इक्वल्स टू काय येईल, 4/3 इंटू a2 येता. हाँ सर, बिल्कुल सही बात है, क्योंकि यहाँ पर मैंने क्या किया, a2 को इधर शिफ्ट किया तो a1 इक्वल्स टू 4/3 इंटू a2. ओके, तर मग a1 च्या ठिकाणी बघा ही व्हॅल्यू पुटअप करा, काय येईल 4/3 इंटू a2 प्लस या ठिकाणी a2 आणि हे ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर खाली काय येईल 4/3 इंटू a2 सेम, a1 ला रिप्लेस करा आणि हे मायनस a2 सेम आणि हे ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. ओके, या ठिकाणी इक्वल साइन मी या ठिकाणी देतोय. त्याच्यानंतर बघा आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. a2 जर कॉमन काढला तर मध्ये काय उरतं बघा, 4/3 प्लस 1, इकडे काही नाही म्हणजे किती उरतो, 1 उरतो. ओके, याला रब करतो. हां, 4/3 इंटू 1. ओके, म्हणजे प्लस 1 याचा स्क्वेअर आणि हा येईल a2 चा स्क्वेअर, कारण की आपण a2 कॉमन काढला तर a2 चा स्क्वेअर होतो. त्याच्यानंतर खाली काय येतं 4/3, खालून पण काय करा, इथं a2 आहे, इथं a2 आहे, a2 कॉमन काढा, 4/3 मायनस 1 याचा काय येईल स्क्वेअर येईल इंटू a2 चा स्क्वेअर. ओके, आता त्याच्यानंतर याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर बघा काय होईल, a2 स्क्वेअर कॅन्सल होईल. त्याच्यानंतर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किती येईल, यस वरच्याचं 7/3 येतं, यस 7/3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन खालच्याचं किती येतं 4 मायनस 1, सॉरी 4 मायनस 3 म्हणजे 1/3 याचा स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी बघा 7/3 चा स्क्वेअर करा, तर या ठिकाणी 49/9 येतं आणि खाली 1/3 चा 1/9 येतं. तर हे 9 आणि 9 कॅन्सल, तर 49/1 म्हणजे 49:1. बघा बरं कोणता ऑप्शन आहे, यस भैया ऑप्शन नंबर डी सही लग रहा है, दैट इज द ऑप्शन नंबर डी को ताला लगाया जाए 49:1. सर्वांना समजलंय, जर समजत नसेल तर रिपीट बघा, 100% समजून येईल. ओके, चला त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 17 तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चन नंबर 17 काय आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन ऑफ पार्ट डिफरन्स रिप्रेझेंट डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ओके, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तुम्हाला सांगितलं आताच मी. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डेल्टा एल किंवा डेल्टा एक्स काय असतो, डेल्टा एक्स काय असतो, यस ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. बघा बरं, ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे का. याला समजा मी काय केलं 2 न मल्टिप्लाय केलं या ठिकाणी आणि 2 न डिवाइड केलं तर हा इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 येते.
त्याच्यानंतर 26ला केलं 2 न मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड, तर हा पण इवन नंबर ऑफ इवन मल्टिपल ऑफ λ/2 येते. याला पण समजा 2 न मल्टिप्लाय केलं 2 न डिवाइड केलं 39 तर या ठिकाणी 38 λ/2 म्हणजे इवन मल्टिपल ऑफ λ/2. जर समजा मी ऑप्शन नंबर बी, ओके ऑप्शन नंबर बी काय 12.5 याला काय केलं 2 न मल्टिप्लाय केलं आणि 2 न डिवाइड केलं तर याचं किती येतं, यस 25 इंटू λ/2 म्हणजे हा 25 कसा आहे, ऑड आहे. ओके म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ λ/2. दैट इज द ऑप्शन नंबर बी को ताला लगाया जाए, ऑड मल्टिपल ऑफ λ/2. ओके चला ऑप्शन नंबर बी को ताला लगाया जाए. देन उसके बाद क्वेश्चन नंबर 18 ये रहा आपके स्क्रीन पर. देखिए भैया क्वेश्चन नंबर 18 बहुत इजी है. द पाथ डिफरेंस एट अ पॉइंट ऑन द स्क्रीन इन यंग्स एक्सपेरिमेंट इज. अच्छा पाथ डिफरन्स दिलाय म्हणजे डायरेक्टली काय दिलं, डेल्टा एल दिला. डेल्टा एल किती आहे 5 लॅम्बडा आहे. त्याच्यानंतर इफ द डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द सेंट्रल ब्राईट बँड इज, म्हणजे या ठिकाणी वाय दिलेला आहे बघा, y इक्वल्स टू 0.5 mm. ओके त्याच्यानंतर द बँड विड्थ इज, म्हणजे बँड विड्थ म्हणजे फ्रिंज विड्थ w तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. ओके कसा फाइंड आउट करणार बघा या ठिकाणी. तर बँड विड्थचा फॉर्म्युला बघा, डायरेक्टली nth ब्राइट असेल किंवा यस nth ब्राइटचा फॉर्म्युला आहे n इंटू बँड विड्थ. ओके तुम्हाला बँड विड्थ फाइंड आउट करायचं आहे तर w इक्वल्स टू काय येते yn/n. ओके तर या ठिकाणी yn ची किंमत किती आहे, किती ब्राइट आहे तो दिले का काही बघा बरं. यस कसं फाइंड आउट करता येईल याला, यस yn ची किंमत किती दिली आहे, अरे सेंट्रल ब्राइट इज म्हणजे इफ द डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द सेंट्रल ब्राइट किती आहे 0.5 mm म्हणजे या ठिकाणी 0.5 दिलेलं आहे. त्याच्यानंतर n किती आहे, n तर 5 दिले ना. अरे या ठिकाणी हा जो विच इज इक्वल्स टू n लॅम्बडा असतो ना. ओके ब्राइट असल्यामुळे या ठिकाणी 5 लॅम्बडा दिले विच इज इक्वल्स टू n लॅम्बडा असतं. जर समजा डार्क असलं तर ट्वाइस n -1 इंटू λ/2 केला असतं याला. ओके तर मग हा n ची किंमत किती आहे बघा, n ची किंमत इक्वल करा 5 आहे तर आपण 5 मध्ये समजा याला आपण डिवाइड केलं तर किती येतं 0.1 mm. ओके 0.1 mm तर याचा आन्सर येतं बघा, यस ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके सर्वांना समजलंय. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 19 तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा काय आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 19 बघा, 2 वेव्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. अच्छा एक वेव आहे y1 इक्वल्स टू a sin ओमेगा t इक्वेशन आणि त्याच्यानंतर y2 इक्वल्स टू काय आहे b cos ओमेगा t. ओके हॅव अ फेज डिफरन्स, म्हणजे फेज डिफरन्स विचारला आहे म्हणजे दोघांच्या अँगलमध्ये काय फरक आहे तर b इंटू या कॉसला मी असं लिहू शकतो का साइन ओमेगा टी प्लस π/2 असं लिहू शकतो. ओके तर या दोघांच्या अँगलमध्ये जर समजा म्हणजे हे ओमेगा टी प्लस π/2 आणि ओमेगा टी याच्यामध्ये जर समजा आपण मायनस केलं तर डेल्टा फाय इक्वल्स टू काय असतो π/2 रॅडियन आहे. ओके कारण ओमेगा टी दोघांकडे कॉमन आहे तर π/2 आहे, इकडे π/2 नाही तर मग काय येईल π/2 रॅडियन. दिस इज द फेज डिफरन्स. ओके π/2 रॅडियन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 20 तुमच्या स्क्रीनवर आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 20 डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आहे. एक फॉर्म्युला आहे, ट्रिकी फॉर्म्युला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट अँड इंटरफरन्स पॅटर्न इज ऑब्टेन ऑन द स्क्रीन बाय अ लाईट ऑफ वेवलेंथ. या ठिकाणी आपल्याला काय दिले, वेवलेंथ दिलेली आहे किती आहे 6000 अँगस्ट्रॉम युनिट. याला समजा तुम्ही जर मीटरमध्ये कन्वर्जन केलं तर 6 इंटू काय येतं 10⁻⁻10 मीटर येतं. त्याच्यानंतर कमिंग फ्रॉम अ कोरंट सोर्सेस S1 and S2 ॲट अ सर्टन पॉइंट P on the screen, third dark fringe is formed. Then the path difference S1 minus S2 in microns is. ओके तर बघा याचा आन्सर काय येईल. या ठिकाणी काय फॉर्म होतंय, कितवा डार्क पॉइंट फॉर्म होतंय म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे राजांनो 3 आहे. ओके आणि तुम्हाला डेल्टा एल म्हणजे हा तुम्हाला पाथ डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर डेल्टा एलचा फॉर्म्युला सर्वांना माहीत आहे. डेल्टा एल इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे यस वाय इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. हा फॉर्म्युला आहे वाय इंटू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. त्याच्यानंतर जर समजा डार्क पॉइंट फॉर्म होत असेल तर डेल्टा एल इक्वल्स टू काय असतं
ट्वाईस n मायनस 1 इंटू लॅमडा बाय 2 असतं. जर समजा ब्राईट असेल तर या ठिकाणी n इंटू लॅमडा येतं. ओके, तर डेल्टा एल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर डेल्टा एल इक्वल्स टू एनची व्हॅल्यू किती आहे, हे 2 इंटू, आता हा फॉर्म्युला तुम्हाला गरज नाही, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा. तर 2 इंटू एनची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, मायनस 1 इंटू लॅमडा बाय 2. तर 3 दोन्ही 6, 6 मधून 1 गेले 5, तर हे आलं 5 इंटू लॅमडाची व्हॅल्यू किती आहे 6 इंटू 10चा पॉवर मायनस 10, त्याच्यानंतर अपॉन हे 2. ओके, तर या ठिकाणी बेत्रिक 6 5 त्रिक 15, तर या ठिकाणी 15 इंटू 10चा पॉवर मायनस 10 आलेला आहे. आणि युनिट तुम्हाला या ठिकाणी मायक्रॉनमध्ये विचारलं. तर मायक्रॉन म्हणजे 10चा पॉवर मायनस 6 असतं. बघा, याला जर 10चा पॉवर मायनस 6 जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं या ठिकाणी, अरे यार या ठिकाणी चुकलं आपलं, हे जे आहे ना हे 6000 इंटू येतं, म्हणजे 6000 इंटू 10चा पॉवर मायनस 10 मीटर येतं. ओके, तर मग या ठिकाणी तुम्ही याला असं लिहू शकता 6 इंटू 10चा पॉवर मायनस 7 लिहू शकता, कारण की हा जो पॉईंट आहे मी 3 डिजिटनं लेफ्टला शिफ्ट केला आहे. तर हा काय होतो 10चा पॉवर जो मायनस 10 आहे तो 3 काय होतो वाढतो, म्हणजे 10चा पॉवर मायनस 10चा 10चा पॉवर मायनस 7 होतो. ॲक्च्युअलमध्ये वाढलेला आहे. ओके, हुशार विद्यार्थ्यांना लक्षात आलेलं आहे. अरे काही नाही, फक्त हा जो पॉईंट इथं आहे ना तो इकडे शिफ्ट केला. ओके, तर 6 इंटू 10चा पॉवर किती झालेला आहे, मायनस 7 झालेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मायनस 7 येतो. ओके, आता पॉईंट जर मी समजा इकडे शिफ्ट केला तर काय येतं, यस या ठिकाणी काय होईल मायनस 7 होईल. ओके, जर समजा मी पॉईंट इकडे शिफ्ट केला तर किती येतं 1.5 इंटू 10चा पॉवर काय येतो मायनस 6 मीटर. आणि 10चा पॉवर जो मायनस 6 असतो तो काय असतो, मायक्रो असतो, मायक्रोमीटर असतो, दॅट इज द मायक्रॉन त्याला आपण म्हणतो. म्हणजे 1.5 दॅट इज द ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आले लक्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 21 आपण सॉल्व्ह करूया. एकदम इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 21 तुमच्या स्क्रीनवर आहे. क्वेश्चन नंबर 21. ओके, एकदम इझी आहे. कसं सॉल्व्ह करणार, याला तुम्हाला एक थोडी ट्रिक यूज करायची आहे. द टू स्लिट ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 mm आर इल्युमिनेटेड बाय द लाईट ऑफ वेवलेंथ. टू स्लिटचं डिस्टन्स किती आहे, म्हणजे स्मॉल डी दिला आहे 1 mm आहे. ओके, इल्युमिनेटेड बाय द लाईट ऑफ वेवलेंथ, या ठिकाणी लॅमडा दिलेला आहे. लॅमडा किती आहे 6.5 इंटू 10चा पॉवर मायनस 7 मीटर आहे. ओके, याला आपण मीटरमध्ये कन्वर्जन करूया. 10चा पॉवर किती येतं मायनस 3 मीटर येतं. त्याच्यानंतर द इंटरफरन्स फ्रिंजेस आर ऑब्झर्व ऑन द स्क्रीन प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ द 1 मीटर, म्हणजे डिस्टन्स किती आहे त्या स्क्रीनचं 1 मीटर आहे. 1 मीटरला म्हणजे याच्यामध्ये कन्वर्जन करा. बरं ठीक आहे, 1 मीटर जाऊ द्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं बघा या ठिकाणी, द डिस्टन्स बिटवीन द थर्ड डार्क, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वाय ऑफ थर्ड डार्क मायनस थर्ड डार्क फ्रिंज अँड द फिफ्थ ब्राईट फ्रिंज. तर या ठिकाणी फिफ्थ ब्राईट फ्रिंज दूर असते. तर या ठिकाणी बघा डिस्टन्स ऑफ द फिफ्थ ब्राईट फ्रिंज ही थोडी दूर असते. ओके, फ्रिंज मायनस डिस्टन्स ऑफ द थर्ड डार्क फ्रिंज. तर याच्यामधलं तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर याचा जो फॉर्म्युला आहे डायरेक्टली फॉर्म्युला लिहून घ्या. तर याचा फॉर्म्युला काय तो बघा, डिस्टन्स बिटवीन द यंथ ब्राईट अँड द यंथ डार्क फ्रिंज, याचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे. ओके, आणि हा IMP फॉर्म्युला आहे. डायरेक्टली फॉर्म्युला लिहून घ्या. काय फॉर्म्युला आहे बघा या ठिकाणी, द डिस्टन्स बिटवीन द यंथ ब्राईट, ओके, द डिस्टन्स बिटवीन nth bright and nth dark fringe. nth dark fringe is n is greater than small m. ओके, तर या ठिकाणी बघा याचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, यस, विच इज इक्वल्स टू काय आहे, कॅपिटल म्हणजे स्मॉल m मायनस m प्लस 1/2, हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा, इंटू फ्रिंज विड्थ. ओके, आणि फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. यांची व्हॅल्यू किती आहे, nth म्हणजे डार्क ब्राईट किती आहे 5वा आहे, डार्क किती आहे 3रा आहे, प्लस हे झालं 1/2. आणि डब्ल्यूची व्हॅल्यू असते बघा लॅम्बडा कॅपिटल D अपॉन स्मॉल d. हा पण फॉर्म्युला डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थचा फॉर्म्युला. तर याच्यामध्ये समजा तुम्ही व्हॅल्यू पुटअप केल्या तर 5 मायनस 3 किती येतं 2 येतं. हे 2 प्लस 1/2 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे 6.5 इंटू 10चा पॉवर मायनस 7. कॅपिटल D ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन स्मॉल d ची व्हॅल्यू 10चा पॉवर मायनस
3. ओके, त्याच्यानंतर बघा हे 2 + 1/2 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय तर 5/2 येतं इंटू 6.5 इंटू 10चा पॉवर. हा आता -7 हा वर गेल्यानंतर हा जो -3 आहे तो वर गेल्यानंतर +3 होतो म्हणजे -7 आणि +3 म्हणजे हे झालं -4. ओके, याचं समजा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं. आता काय करा 5ने याला मल्टिप्लाय करा. हा करा बरं 5ने मल्टिप्लाय किती येतं. ओके, आता याला खाली घेतोय पूर्ण. हां 5 × 5 = 25 ला 5 × 4 = 2 5 × 30 आणि 2 32 म्हणजे 32.5 भागिले 2 इंटू 10चा पॉवर -4. त्याच्यानंतर याचं किती येतं. येस 16.25 याचा भागाकार करा इंटू 10चा पॉवर -4. जर समजा याचं MM मध्ये कन्वर्जन केलं तर किती येतं 1.6 येतं. ओके, 1.625 इंटू 10चा पॉवर -3. तर 10चा पॉवर -3 म्हणजे काय असतो. आता हे आलं मीटरमध्ये आणि हे असतं MM मध्ये, दॅट इज द मिलीमीटरमध्ये. 1.6 बघा बरं मध्ये आहे का 1.63. येस, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ओके, थोडं लेंदी आहे. हा फॉर्म्युला जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. रेड कलरचा पेन घेतो. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा तरच तुम्हाला हे समजेल. ओके, दिस इज द IMP फॉर्म्युला. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. लक्षामध्ये व्हॅल्यू पुटअप केलं डायरेक्टली यू विल गेट द आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 22 तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे बघा क्वेश्चन नंबर 22. इफ 2 waves represented by the, जर या ठिकाणी समजा y1 इक्वल्स टू काय आहे 4 sin ωt अँड y2 इक्वल्स टू काय आहे 3 sin ωt प्लस π/3 आहे. ओके, इंटरफरन्स ॲट अ पॉईंट देन द अँप्लिट्यूड ऑफ द रिझल्टिंग वेव्ह विल बी. तर याच्यामध्ये तुम्हाला रिझल्टंट अँप्लिट्यूड फाइंड आउट करायचे. ते रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला सांगतो. A इक्वल्स टू काय असतो पूर्णपणे √ऑफ मध्ये. आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये पण बघितलं होतं. काय असतं √ऑफ A1² प्लस A2² प्लस या ठिकाणी ट्वाईस A1 A2 इंटू कॉस ऑफ याच्यामध्ये डिफरन्स φ1 - φ2. फेज डिफरन्स किती आहे या ठिकाणी π/3 आहे. ओके, अरे दोन अँगल मधला डिफरन्स किती आहे π/3 आहे. याच्यामध्ये समजा तुम्ही व्हॅल्यू पुटअप केल्या तर आन्सर बघा. हां A1चा स्क्वेअर A1 किती आहे बघा हे आहे A1. ओके, 4 आहे इथे लक्षामध्ये A1 4 आहे. A2 किती आहे 3 आहे. तर 4चा स्क्वेअर किती डायरेक्टली येतो 16. बरं ठीक आहे, एक स्टेप करतो आणखी या ठिकाणी 4² येईल प्लस A2 म्हणजे 3². त्याच्यानंतर हे 2 × 4 × 3 × कॉस ऑफ या ठिकाणी φ1 - φ2 किती येतो π/3 येतो. ओके, कॉस π/3 ची व्हॅल्यू बघा विच इज इक्वल्स टू √ऑफ काय तर 4चा स्क्वेअर येतो 16 प्लस 3चा स्क्वेअर 9 या ठिकाणी. त्याच्यानंतर आता हे असंच राहू द्या, हे 2ला असंच राहू द्या इथं. ओके, 2 × 4 × 3. त्याच्यानंतर कॉस π/3 ची व्हॅल्यू असते 1/2 आणि ते 2 कॅन्सल होतं. त्याच्यानंतर बघा हां 16 9 किती होतात 25 होतात प्लस या ठिकाणी 4 त्रिकम 12. ओके, 4 त्रिकम 12 याचं मल्टिप्लिकेशन 12 आलं. त्याच्यानंतर याचं जे आन्सर येतं √37. √37 इज नियरली इक्वल्स टू 6. बघा बरं 6 आहे का. यस, दॅट इज द 6. सो ऑप्शन इज द बी आन्सर. ओके, मीन्स ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. ओके, बघा क्वेश्चन नंबर 33 एकदम इझी आहे. क्वेश्चन नंबर 33 पण 23. Two coherent sources of intensities I1 and I2 are produced by the interference pattern. The maximum intensity of the interference pattern is. ओके, तर आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी त्यांनी विचारलं आहे. तर बघा मॅक्झिमम इंटेन्सिटीचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे किंवा रिझल्टंट जी इंटेन्सिटी आहे बघा IR इक्वल्स टू रिझल्टंट इंटेन्सिटीचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे तुम्ही लिहून घ्या. यस, काय आहे IR इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस 2 × √ऑफ A1 × A2 इंटू कॉस ऑफ फाय. ओके, तर या ठिकाणी बघा I1 आणि I2च्या व्हॅल्यूज समजा तुम्ही पुटअप केल्या तर याला मी असं लिहू शकतो √ऑफ I1 प्लस √ऑफ I2 ब्रॅकेट स्क्वेअर. जर समजा तुम्ही ब्रॅकेट स्क्वेअरचं म्हणजे A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरच्या एक्सपान्शनने याचं एक्सपान्शन केलं तर हे वरचं उत्तर येतं. बरोबर आहे, म्हणजे √ऑफ I1चा स्क्वेअर I1 येतो प्लस. ओके, तुम्ही करून बघा आन्सर येतं. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. चला, ऑप्शन नंबर डी कोटाला लगायचा आहे. इट इज द करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी राजांना आपण वेव्ह ऑप्टिक्सचे 23 MCQ घेतलेले आहेत. याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये पण आपण काही MCQ कव्हर अप करणार आहोत. ओके, चला ठीक आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे.
सर्वांनी लेक्चर्स बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबचा प्रश्नच नाही आहे. ओके, चला आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं डायरेक्टली आपण काय केलेलं आहे, रेकॉर्ड लेक्चर केलेलं आहे. कारण की पाऊस चालू आहे, तुम्हाला माहीत आहे. आपण झूम मीटिंग क्रिएट केली होती, बट ती क्रिएट झाली नव्हती. ओके, चला या ठिकाणी थांबतो होता आणि व्हिडिओला स्टॉप करतो. काही अडचण असेल तर लाईव्ह लेक्चरमध्ये विचारा. ओके, धन्यवाद.